रोजच्या कामांसोबत पॉडकास्ट किंवा ऑडिओ बुक्स ऐका. फायनान्स, थोडा इतिहास किंवा चालू घडामोडी यावरची माहिती ऐकत राहा. तुम्हाला स्वतःला एखाद्या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर त्याची सुद्धा थोडी माहिती घेत राहा. जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगाबद्दल बोलता तेव्हा तुमच्या बोलण्याला वजन प्राप्त होतं आणि मुलं सुद्धा तुम्हाला जास्त आदर देतात. एखादा छोटा ऑनलाईन कोर्स करा. किचन गार्डनिंग म्हणा, बेसिक एक्सेल, आजकाल ग्राफिक डिझायनिंग खूप चाललंय, कुकिंग, शिलाई, जे तुमचा इंटरेस्ट असेल त्यातलं काहीही नवीन थोडं थोडं शिकत राहा. हे छोटे छोटे कोर्सेस असतात ना, ते तुम्हाला मी अजूनही शिकू शकते हा आत्मविश्वास देतात. बरं, हे क्लासेस केल्याने नवीन ओळखी सुद्धा वाढतात आणि जितक्या ओळखी वाढतील तितकं तुमचं जग विस्तारत जातं. 5वी गोष्ट करायची ती म्हणजे आनंदी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. हे बघा, आयुष्य आहे, तक्रारी असणारच, पण आपण रोज प्रत्येक गोष्टीत तक्रार करत राहिलो तर तुम्हाला स्वतःला आणि कुटुंबाला सुद्धा वैताग येतो. प्रत्येक गोष्टीत तक्रार न करता हसत खेळत प्रतिक्रिया देण्याची थोडीशी सवय लावून घ्या. तुमचा सकारात्मक ॲटिट्यूड घरामध्ये उत्साह आणि शांती टिकवून ठेवतो. मनावरची जुन्या गैरसमजुतींची, कधी काळच्या मनातल्या नाराजीची, पूर्वी झालेल्या अन्यायाबद्दलच्या रागाची ही सगळी जळमटं मनावरून काढून टाका. ही कशी काढून टाकायची? तर प्रत्येक वेळी दुसऱ्याशी बोलणं हेच उपयोगी ठरत नाही. मला स्वतःला पूर्वी असं वाटायचं की मनातल्या निगेटिव्ह गोष्टी बाहेर बोलून दाखवल्या की आपल्याला बरं वाटेल, आणि बऱ्याच वेळा समोरच्या व्यक्तीने मार्ग नाही सुचवला ना तरी ते बोलून दाखवताना मला स्वतःलाच काहीतरी मार्ग सापडायचा. पण हे करताना आपण समोरच्या व्यक्तीवर आपल्या दुःखाचं ओझं लादतोय हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे तितक्याच ताकदीची एखादी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात नसेल जी हे सगळं ऐकून तुम्हाला आधार देऊ शकते, तर डायरी लिहिणं, मनातल्या भावना लिहून काढणं हा त्याच्यावरचा बेस्ट उपाय आहे. थोडक्यात काय, तर घरात राहत असाल, गृहिणी असाल तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःच्या आरोग्य, संवाद कौशल्य, दिसणं, नवीन नवीन गोष्टी शिकणं आणि मनस्थिती ह्या 5 गोष्टींवर लक्ष ठेवलं ना तर तुमची पर्सनॅलिटी आपोआप उठून दिसते. तुम्ही खूप काही करता, प्रेम देता, काळजी घेता आणि घराला सांभाळता, पण आजपासून ह्या सगळ्यासोबतच तुम्ही स्वतःलाही घडवायला सुरुवात करा. व्यक्तिमत्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा काही खूप मोठा प्रोजेक्ट नाहीये. तो रोज करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. आज तुम्ही जे स्वतःसाठी कराल ना ते उद्या तुमच्या कुटुंबाला तुमचा अभिमान वाटायला लावेल. जी व्यक्ती स्वतःच्या वेळेला महत्त्व देते, जिच्या बोलण्यात एक शांतपणा पण ठामपणा असतो, जी कुणावरही अवलंबून नसते, ती स्त्री सशक्त असते. आजचा दिवस नवीन सुरुवात करण्याचा आहे. आज शांतपणे विचार करा, या स्मार्ट कम्युनिकेशन किंवा लर्निंग टिप्सपैकी कोणती एकच गोष्ट मी आजपासून माझ्या वागण्यात आणि दिनचर्येत आणणार आहे, आणि ती गोष्ट मला कमेंट करून नक्की सांगा.